नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 17 एप्रिल रोजी दर्शा अमावस्या आहे, लक्षात ठेवा. तर तुम्ही काहीही करू नका तरी चालेल, पण कडुलिंबाच्या झाडाजवळ तुम्हाला कोणती वस्तू ठेवायची आहे तर तुमचे दुःख, संकटे, आर्थिक अडचणी निघून जातील. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. भक्तांनो, तरी तुम्ही या व्हिडिओमध्ये या यूट्यूबच्या चॅनलमध्ये नवीन आचेला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करू या माहितीला. चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हर्षदनाथांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, 17 एप्रिलला येणारी दर्शा अमावस्या ही अत्यंत पवित्र मानली जाणार आहे. या दिवशी वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक शक्ती सक्रिय होत असते. बाळूमामांच्या विचारानुसार अमावस्येच्या दिवशी निसर्गाशी आणि देवाशी जोडले जाणे खूप महत्त्वाचे असते. विशेषतः कडुलिंबाचे झाड हे शुद्धता, आरोग्य आणि नकारात्मक शक्ती दूर करण्याचे प्रतीक मानले जाते. बाळूमामा सांगतात की माणसाच्या जीवनात अनेक वेळा दुःख, अडचणी, संकटे येतात, पण त्यामागे आपल्या आसपासची नकारात्मक ऊर्जा देखील कारणीभूत असते. अमावस्येच्या दिवशी ही नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते. त्यामुळे त्या दिवशी योग्य उपाय केल्यास ती दूर करता येते, लक्षात ठेवा. कडुलिंबाचे झाड हे देवतांचे स्थान मानले गेले आहे. त्यांच्या पानांमध्ये आणि वातावरणात शुद्धीकरणाची ताकद असते. म्हणूनच बाळूमामा असा उपाय सांगतात की या दिवशी कडुलिंबाची भक्तांनो, या दिवसाला आपल्याला कडुलिंबाच्या झाडाजवळ एक साधी पण श्रद्धेची वस्तू ठेवावी लागणार आहे. ही वस्तू म्हणजे एक छोटासा नारळ आणि एक लिंबू किंवा थोडेसे तांदूळ असू शकते, लक्षात ठेवा. काही जण एक दिवा आपल्याला तेलाचा घ्यायचा आहे, तो लावून ठेवायचा आहे त्या ठिकाणी. हा उपाय करताना मन पूर्णपणे शांती आणि श्रद्धेने भरलेले असावे. झाडाजवळ जाऊन नमस्कार करावा आणि आपल्या मनातील दुःख, चिंता आणि अडचणी देवापुढे व्यक्त कराव्यात. बाळूमामा म्हणतात की देवाला मोठ्या पूजा किंवा खर्चाची गरज नसते, तर खरी भावना आणि विश्वास महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही कडुलिंबाच्या झाडाजवळ ही एक वस्तू ठेवता, तुम्ही भक्तांनो तेव्हा तुमच्या दुःखांना त्या झाडाकडे सोपवत असतात, अशी भावना देत ठेवावी, लक्षात ठेवा. त्या झाडाची शुद्धता, ऊर्जा भक्तांनो तुमच्या जीवनातील नकारात्मकता शोषून घेते आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणते, लक्षात ठेवा. हा उपाय केल्यानंतर लगेचच चमत्कार होईल असे नाही, पण हळूहळू तुमच्या जीवनात बदल जाणवू लागतील. मन शांत होईल, अडचणी कमी वाटतील आणि मार्ग सापडू लागेल. बाळूमामा नेहमी सांगतात की आपल्या भक्तांना, अरे माझ्या लेकरांनो, श्रद्धा आणि संयम हेच सर्वात मोठे उपाय आहेत. यासोबतच त्या दिवशी शक्य असेल तर गरजू लोकांना मदत करावी, प्राण्यांना अन्न द्यावे आणि वाईट विचारांपासून दूर राहावे. कारण केवळ उपाय करून नाही तर चांगले कर्म केल्यानेच खऱ्या अर्थाने दुःख दूर होते, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला 17 एप्रिलच्या दिवशी दर्शा अमावस्याला कडुलिंबाच्या झाडाजवळ श्रद्धेने ही एक छोटी वस्तू भक्तांनो ठेवून बाळूमामांच्या विचारानुसार, बाळूमामांच्या संदेशानुसार, बाळूमामांच्या दैवी विचारानुसार तुम्ही तुमच्या जीवनातील दुःख आणि संकटे कमी करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलू शकता, भक्तांनो. तसेच 17 एप्रिलची दर्शा अमावस्या ही केवळ एक साधी तिथी नसून ती आत्मशुद्धी, पितृस्मरण आणि नकारात्मक शक्तींचे निवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी काळ मानला जातो. बाळूमामांच्या विचारानुसार या दिवशी केलेले छोटे उपाय देखील मनुष्याच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात. कारण अमावस्येच्या रात्री चंद्र नसतो, त्यामुळे अंधार जास्त असतो आणि हा अंधार आपल्या जीवनातील दुःख, भीती आणि अडचणींचे प्रतीक मानला जातो. बाळूमामा सांगतात की माणसाच्या आयुष्यात जे संकटे येतात
त्यामागे केवळ नशीब नसते, तर आपल्या विचारांचा, कर्मांचा आणि वातावरणातील ऊर्जेचा प्रभाव असतो, लक्षात ठेवा. म्हणूनच अमावस्येच्या निसर्गाशी जोडले जाऊन त्यांची मदत घेऊन आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता कमी करायची असते. कडुलिंबाचे झाड हा सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचे झाड मानले जाते, लक्षात ठेवा. कडुलिंब म्हणजे औषध आणि पवित्रता याचे प्रतीक. बाळूमामांच्या मते या झाडामध्ये अशी शक्ती असते की ती वाईट ऊर्जा शोषून घेते आणि चांगली ऊर्जा निर्माण करते. म्हणूनच गावाकडच्या भागात कडुलिंबाच्या झाडाला देवासारखे मान दिला जातो. भक्तांनो, या दिवशी करायचा उपाय थोडा सविस्तर आपण समजून घेऊया, त्याशिवाय आपल्याला याची सविस्तर माहिती कळणार नाही. भक्तांनो, सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. मनात कोणताही राग, मत्सर किंवा वाईट विचार ठेवू नये. नंतर कडुलिंबाच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. झाडाला स्पर्श करताना नम्रतेने वाकून नमस्कार करावा, कारण बाळूमामा सांगतात की निसर्गाला नम्रता दाखवली तरच त्याची कृपा मिळणार आहे आपल्याला. झाडाजवळ एक वस्तू ठेवण्याची परंपरा आहे. ही वस्तू फार महाग असण्याची गरज नाही. एक नारळ, एक लिंबू, थोडे तांदूळ किंवा गुळ खोबरे यापैकी काहीही ठेवू शकता. काही लोक एक छोटा, भक्तांनो, तेलाचा दिवा लावतात. या वस्तू ठेवताना मनात एकच भावना ठेवावी की माझ्या आयुष्यातील दुःख, अडचणी आणि संकटे दूर होऊ देत. बाळूमामा विशेषतः सांगतात की अरे माझ्या बाळांनो, ही कृती करताना शब्दांपेक्षा भावना जास्त महत्त्वाची असते. तुम्ही मनापासून देवाशी संवाद साधला तर तो नक्कीच ऐकतो. त्या झाडाजवळ काही वेळ शांत बसावे. डोळे बंद करून आपल्या समस्या देवाकडे सोपवाव्यात. या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितरांचे स्मरण, लक्षात ठेवा. अमावस्या ही पितरांना अर्पण करण्याची वेळ असते. त्यामुळे शक्य असेल तर थोडे अन्न, पाणी किंवा तांदूळ पक्ष्यांना, प्राण्यांना द्यावे. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरातील अडचणी कमी होतात, असे बाळूमामा सांगतात. भक्तांनो, तसेच या दिवशी वाईट सवयींपासून दूर राहायचे आहे. आपल्याला खूप गरजेचे आहे. खोटे बोलणे, भांडण करणे, कोणाला दुखावणे टाळायचे आहे, कारण अमावस्येच्या दिवशी केलेले वाईट कर्म लवकर परिणाम दाखवते असे मानले जाते. बाळूमामांच्या शिकवणीत एक महत्त्वाचा संदेश आहे. फक्त उपाय करून चालत नाही, तर मन बदलले पाहिजे. जर तुम्ही श्रद्धेने हा उपाय केला आणि त्याचबरोबर चांगले विचार, चांगली कर्मे ठेवली, चांगलं काम केलं, तर नक्कीच तुमच्या आयुष्यात हळूहळू बदल दिसू लागेल. हा उपाय केल्यानंतर लगेचच सगळे प्रश्न सुटतील असे नाही, पण मन हलके होईल, आत्मविश्वास वाढेल आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद मिळेल. काही वेळा आपल्याला बाहेरचा बदल दिसायला वेळ लागतो, पण आतून होणारा बदल हा सर्वात महत्त्वाचा असतो. भक्तांनो, अशा प्रकारे दर अमावस्येला कडुलिंबाच्या झाडाजवळ श्रद्धेने एक छोटी वस्तू ठेवणे हा फक्त एक उपाय नसून तो निसर्गाशी, देवाशी आणि आपल्या आत्म्याशी जोडण्याचा एक सुंदर विचार आहे, मार्ग आहे. बाळूमामांच्या विचारानुसार भक्तांनो, जेव्हा आपण श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्मांनी जीवन जगतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील दुःख आणि संकट हळूहळू निघून जातात. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तसेच 17 एप्रिल हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 17 एप्रिलची दर अमावस्या ही जितकी साधी वाटते, तितकीच ती गूढ आणि शक्तिशाली, भक्तांनो, मानली जाते. बाळूमामांच्या विचारानुसार हा दिवस आतल्या अंधाराला दूर करण्याचा दिवस आहे. बाहेर चंद्र नसतो, पण माणसाच्या मनातही अनेक शंका, भीती, दुःख, अपयश याचा अंधार साचलेला असतो. या दिवशी योग्य श्रद्धा आणि साधेपणाने केलेली कृती त्या अंधारात कमी करण्यास मदत करते. बाळूमामा नेहमी सांगतात आपल्या लेकरांना की अरे माझ्या बाळांनो, निसर्ग हा जिवंत आहे.
तो ऐकतो, समजतो आणि प्रतिसाद देतो. कडुलिंबाचे झाड हे याच निसर्गाचे एक शक्तिशाली रूप आहे. त्याची कटू चव जशी शरीरात विष दूर करते, तशीच त्याची ऊर्जा जीवनातील नकारात्मकता कमी करते असे मानले जाते. भक्तांनो, या दिवशी कडुलिंबाच्या झाडाजवळ वस्तू ठेवताना काही सूक्ष्म गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ, वस्तू ठेवताना मनात कोणत्याही व्यक्तीविषयी राग किंवा द्वेष नसावा. कारण बाळमामांच्या मते मन स्वच्छ नसेल तर कोणताही उपाय पूर्ण फल देत नाही. म्हणून भक्तांनो, आधी मन शांत करणे, स्वतःला माफ करणे आणि इतरांना माफ करणे ही खूप महत्त्वाची पायरी आहे. काही ठिकाणी असा समज आहे की कडुलिंबाच्या झाडाजवळ लिंबू ठेवून त्यावर थोडेसे कुंकू आणि हळद लावल्यास वाईट नजर, बाधा, अडथळे दूर होतात. बाळूमामा हे अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर श्रद्धेची प्रतिकारणात्मक कृती म्हणून बघत होते आणि आता सुद्धा ते बघतात, लक्षात ठेवा. ते सांगतात, अरे माझ्या बाळांनो, या कृतीमुळे मनात विश्वास निर्माण होतो आणि तोच विश्वास पुढे मार्ग दाखवतो. या दिवशी संध्याकाळी एक छोटासा दिवा कडुलिंबाच्या झाडाखाली लावणेही खूप शुभ मानले जाते. अंधारात लावलेला दिवा म्हणजे आशेचा प्रकाश. भक्तांनो, बाळूमामांच्या मते जिथे प्रकाश आहे तिथे अंधार टिकत नाही. त्यामुळे हा दिवा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे प्रतीक मानतो आणि बनतो, लक्षात ठेवा. याच सोबत या दिवशी काही मंत्र किंवा नामस्मरण करणे हे देखील उपयुक्त ठरते. राम नाम, विठ्ठल विठ्ठल किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणत्याही देवाचे नाम जपावे असे आपले श्री सद्गुरू संत ब्रह्मांड नायक, जगाचा राजा, जगाचा मालक बाळूमामा असे सांगतात आपल्या भक्तांना. यामुळे मन स्थिर होते आणि नकारात्मक विचार कमी होतात. भक्तांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करताना भीती न ठेवता सकारात्मक भावना ठेवावी. काही लोक अमावस्येला घाबरतात, पण बाळूमामा सांगतात की घाबरण्याची काही गरज नाही. हा दिवस आपल्याला स्वतःकडे पाहण्याची, आपल्या चुका सुधारण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची संधी देत असतो, लक्षात ठेवा. तसेच या दिवशी घरात स्वच्छता ठेवणे, कोपऱ्यातील कचरा काढणे आणि शक्य असल्यास गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने पाणी शिंपडले जाते. हेही फायदेशीर मानले जाते. कारण स्वच्छता म्हणजेच सकारात्मक ऊर्जेचे स्वागत असते. बाळूमामांच्या शिकवणीत आणखी एक खोल अर्थ आहे. दुःख दूर करण्यासाठी बाहेर उपाय शोधू नका, स्वतःमध्ये बदल करा. कडुलिंबाच्या झाडाजवळ ठेवलेली वस्तू ही फक्त एक सुरुवात आहे. खरा बदल तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या वागण्यात आणि तुमच्या कर्मामध्ये झाला पाहिजे. भक्तांनो, हा उपाय सातत्याने केल्यास, प्रत्येक अमावस्येला किंवा वेळोवेळी श्रद्धेने केल्यास तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होत जातील, मन मजबूत होईल आणि परिस्थितीशी लढण्याची शक्ती वाढेल. भक्तांनो, बाळूमामा एक साधा पण मोठा संदेश देतात. देवावर विश्वास ठेवा, निसर्गाशी नाते जोडा आणि मन चांगले ठेवा. बाकी सगळं आपोआप ठीक होतं. त्यामुळे 17 एप्रिलच्या दर अमावस्येला हा उपाय करताना फक्त वस्तू ठेवू नका, तर मनात एक नवीन सकारात्मकता. भक्तांनो, या सकारात्मक विचाराकडे सुरुवात करायला शिका, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामा यांच्या विचारानुसार 17 एप्रिलची दर अमावस्या ही फक्त उपाय करण्याची वेळ नाही, आत्मपरीक्षण आणि ऊर्जा बदलण्याची संधी आहे, असे बाळूमामांच्या विचारानुसार दिसते, लक्षात ठेवा. या दिवशी कडुलिंबाच्या झाडाजवळ वस्तू ठेवण्यामागे फक्त श्रद्धा नाही तर खोल अर्थ लपलेला आहे, जो अनेकांना समजत नाही. बाळूमामा सांगतात की प्रत्येक झाड, प्रत्येक पान आणि प्रत्येक नैसर्गिक गोष्टींमध्ये एक प्रकारची ऊर्जा असते. कडुलिंबाचे झाड हे विशेषतः संरक्षण करणारी ऊर्जा देणारे मानले जाते. म्हणून जुने लोक घराजवळ कडुलिंब लावत असतात. त्यामागे केवळ औषधी कारण नव्हे,
तर घराभोवती एक सकारात्मक कवच तयार होईल, हा त्यांचा विश्वास होता. या दिवशी झाडाजवळ वस्तू ठेवताना एक वेगळी पद्धत ही काही ठिकाणी सांगितली जाते. ती म्हणजे वस्तू ठेवण्यापूर्वी आपल्या हातात थोडे पाणी घ्यावे आणि ते हळूहळू झाडाच्या मुळाशी सोडावे. याचा अर्थ असा की मी माझ्या मनातील भार निसर्गाकडे सोपवत आहे. बाळूमामांच्या विचारानुसार ही कृती मनाला खूप हलके करते. काही लोक या दिवशी कडुलिंबाची 5 किंवा 7 पाने तोडून घरी आणतात. परवानगीने आणि नम्रतेने आणतात. भक्तांना त्याने आपल्याला आणायचे आहे आणि ती घराच्या मुख्य दरवाजावर ठेवायची आहे. याचा उद्देश असा असतो की घरात येणारी नकारात्मक ऊर्जा थांबावी. बाळूमामा म्हणतात की या गोष्टी श्रद्धेने केल्या तर त्याचा मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम नक्कीच जाणवतो. एक वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौन पाळणे. या दिवशी भक्तांनो काही वेळ शांत राहणे, अनावश्यक बोलणे टाळायचे आहे आपल्याला. मोबाईलपासून दूर राहणे हेही एक प्रकारचे साधन मानले जाते. कारण जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येतो. बाळूमामा सांगतात की मन शांत असेल तर देवाचा संदेश कळतो. तसेच या दिवशी शक्य असेल तर जमिनीवर बसून भक्तांनो साधे अन्न खायचे आहे आपल्याला किंवा उपवास करणे हेही फायदेशीर मानले जाते. मन स्थिर असेल तर घेतलेले निर्णय आणि विचार अधिक स्पष्ट होतात. कडुलिंबाच्या झाडाजवळ बसून थोडा वेळ डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करावे, हेही खूप प्रभावी मानले जाते. श्वास भक्तांनो आत घेताना सकारात्मक ऊर्जा येत आहे आणि श्वास सोडताना नकारात्मक बाहेर जात आहे अशी भावना आपल्याला ठेवायची आहे. बाळूमामांच्या शिकवणीत हे साधे ध्यान खूप महत्त्वाचे मानले जाते. आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे भक्तांनो या दिवशी जुनी वाईट सवय सोडण्याचा संकल्प करणे. जसे की राग कमी करणे, व्यसन सोडणे किंवा भक्तांनो एखादी चुकीची सवय बदलणे. अमावस्या म्हणजे नवीन सुरुवात, त्यामुळे हा दिवस संकल्पनासाठी उत्तम मानला जातो. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, तुम्ही बाहेर झाडाजवळ वस्तू ठेवता, पण खरा बदल आत घडवला पाहिजे आपल्या मनात, आपल्या शरीरात. म्हणजेच जर तुम्ही मनातून बदल केला नाही तर फक्त बाह्य उपाय अपूर्ण ठरतात भक्तांनो आणि अपूर्ण राहतात. शेवटी बाळूमामा सांगतात एक अतिशय महत्त्वाचा संदेश, हा उपाय जादू नाही तर विश्वास आणि सकारात्मकतेचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने, शांततेने आणि चांगल्या भावनेने हा दिवस साजरा करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील ऊर्जा हळूहळू बदलते. म्हणून 17 एप्रिलच्या दर अमावस्याला भक्तांनो कडुलिंबाच्या झाडाजवळ वस्तू ठेवणे ही फक्त परंपरा नसून ही एक साधी साधना आहे. एक अशी साधना जी तुम्हाला दुःखातून बाहेर काढून शांत आणि मजबूत बनवते. भक्तांनो बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आचेला तर भक्तांनो या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं हीच कमेंट करा भक्तांनो. आणि हा माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.